नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. प्रत्येक जण म्हणतो की कीर्तनकार भरमसाठ पैसे घेतात, परंतु एक गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवा की यात भरमसाठ पैसे घेणाऱ्या कीर्तनकारांना आपणच कीर्तनासाठी बोलावतो आणि आपणच त्यांना पैसे देतो, म्हणूनच ते घेतात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 कीर्तनकारांच्या वर तुम्हाला जास्त फी घेणारे कीर्तनकार सापडणार नाहीत. मग फक्त 50 कीर्तनकारांवरच हा वारकरी संप्रदाय चालू आहे का? तर अजिबात नाही. म्हणून 50 कीर्तनकारांना कीर्तनाला सांगितलं नाही तरी काही वारकरी संप्रदाय पूर्णपणे वाया जाणार नाहीये. एक गोष्ट कान उघडून ऐका. आपल्या कानाचे चोचले पुरवण्यासाठीच आपणच कितीही महागडे कीर्तनकार आणतो. म्हणजे फक्त आपल्याला हसायला मिळावं, आपलं मनोरंजन व्हावं यासाठीच आपण अतिशय महागडे कीर्तनकार सांगतो. हे बोलणं फक्त महागडे कीर्तनकार जे आहेत 50 त्यांच्यासाठीच आहे, सर्वसामान्यांसाठी नाही. आणि लोकांचा एक फार मोठा गैरसमज झालेला आहे की जो सगळ्यात महाग कीर्तनकार तो म्हणजे एक नंबर टॉपचा मोठा कीर्तनकार. गाथा ज्ञानेश्वरी पाठ असणाऱ्या कीर्तनकारांना कोणीच मोठा कीर्तनकार म्हणत नाही. ही सगळ्यात मोठी आजच्या युगाची शोकांतिका आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथा पाठ असणाऱ्या कीर्तनकारांना आपण घरी बसवलं आणि ज्यांना 10 अभंगाच्या वर अभंग येत नाहीत त्यांना आपण मोठं कीर्तनकार म्हणतो, त्यांनाच आपण मोठं केलं. आपली लोकांची एक खासियत आहे, आपल्याला अभंगावर आणि गाथ्यावर अध्यात्मावर जो कीर्तन करतो तो कीर्तनकार आवडत नाही. पण जी लोक आपल्या कीर्तनामध्ये पानसटपणा करतात किंवा पानसट गोष्टी बोलतात तो कीर्तनकार आपल्याला आवडतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक कीर्तनकार आहेत पैसे न घेणारे, परंतु आपल्याला ते आवडत नाहीत. कीर्तनकार कसा आणायचा ते आपण ठरवलेलं आहे. पैसे न घेणारे किंवा कमी घेणारे कीर्तनकार आपल्याला आवडत नाहीत, ते आपल्याला नको वाटायला लागलेत आणि लांबच्या कीर्तनकारांना जवळ आणून आपण एवढं मोठं मानधन त्यांना द्यायला लागलो. आणि हे जास्त मानधन घेणारे फक्त 50च कीर्तनकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सापडतील. आणि 50 कीर्तनकार म्हणजेच वारकरी संप्रदाय नाही, हा तुमचा जो गैरसमज आहे. अनेक कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायाचा बाजार केलाय. सगळ्याच कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायाचा बाजार केलेला नाही. काही निवडक कीर्तनकार सोडून तुम्हाला कोणत्या कीर्तनकाराने स्वतःहून फोन केला की माझी तारीख घ्या आणि मला 50,000 द्या? कोणताच कीर्तनकार तुम्हाला स्वतःहून फोन लावून सांगणार नाही. फक्त तुमचे कानाचे लाड पूर्ण करणारे महाराज तुम्हाला भेटले ना, तुमचं गुणगान गाणारे महाराज तुम्हाला भेटले, आपलं नाव पुढे पुढे करावं म्हणून आपणच कीर्तनकारांना 40-40, 50-50 हजार कीर्तनाला देतो. मग चूक त्या कीर्तनकाराची आहे की आपली? चूक आपलीच आहे. आणि सगळ्या कीर्तनकारांना देखील एक विनंती आहे की तुम्ही तेवढंच मानधन घ्या ज्यामध्ये तुमच्या येण्या जाण्याचा खर्च निघेल आणि तुमचं घर चालेल, इतकंच मानधन तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून लोकांचा जो प्रश्न आहे ना की कीर्तनकार भरमसाठ पैसे घेतात, तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. सगळेच कीर्तनकार भरमसाठ पैसे घेत नाहीत. तुम्हीच कीर्तनकारांना भरमसाठ पैसे देतात, कारण तुमच्या आजूबाजूला अगदी कमी खर्चात कीर्तन करणारे सुद्धा आहेत. पण तुम्हाला ती महाराज मंडळी मात्र पटत नाहीत. आणि जे कीर्तनकारांना तुम्ही भरमसाठ पैसे देतात त्या कीर्तनकारांनी कीर्तनाचीच दुकानदारी केलेली आहे. ते त्यांच्यामधून निवडक कीर्तनकार कीर्तनामध्ये गाथा, पुस्तक व माळा असं विकतात, तर काहींनी आयुर्वेदिक औषधं सुद्धा विकली. माळा, पुस्तक, गाथा विकली तर ठीक आहे, कोणाला पंढरपूर जाण्यासाठी वेळ नसेल म्हणून तो घेऊ शकतो. पण अक्षरशः लोकांनी आयुर्वेदिक गोष्टी, धूप, अगरबत्ती सुद्धा विकल्या. आता सगळ्यात जास्त मानधन घेणारे कीर्तनकार म्हणजे इंदुरीकर महाराज, शिवलीला पाटील, रविकिरण महाराज, चैतन्य महाराज वाडेकर, अजितदादा वाघ, नामदेव शिंदे महाराज, चंद्रशेखर महाराज नवगरेवाडी, सतीश महाराज सारखे, सोन्याजी महाराज काडगावकर, विजय माणिकदेव महाराज, चरुदत्त आफळे हे आणि अजूनही काही महाराज लोक आहेत जे मानधन जास्त घेतात, परंतु प्रत्येक भागात वेगवेगळे महाराज लोक आहेत. हे प्रत्यक्ष किती मानधन घेतात हे ते किती लांब कीर्तन करायला जातात त्यावर अवलंबून असतं. जास्त दूरचा प्रवास जर असेल तर त्यांचं मानधन जास्त असतं आणि जवळपास असल्यास त्यापेक्षा थोडंसं कमी असतं. त्यामध्ये जया किशोरी पण आहेत. या कीर्तन करत नाहीत, परंतु त्या अध्यात्मामध्येच आहेत. त्याची सुद्धा फी बऱ्यापैकी जास्त असते. आता या सगळ्यांची फी 20,000, 30,000, 40,000, 50,000 अशी असते. आणि काही जणांची जर कीर्तनाचे ठिकाण दूर असेल तर जास्त सुद्धा असते. म्हणून प्रत्येकाचं फिक्स मानधन सांगता येत नाही. या सगळ्यांबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, कीर्तनकारांनी एवढं मानधन घेतलं पाहिजे का? आणि खरंच कीर्तनकारांनी कीर्तनाची दुकानदारी केली आहे का?